नमस्कार. आपण आहोत तालुका कृषी अधिकारी कार्यालय धाराशिव या ठिकाणी. मागील 3 महिन्यापासून धाराशिवचा युरिया कुठं मुरला, कुणी जिरवला, कुणी अडवला याचा शोध घेत आहोत. आणि आज आपणाला या ठिकाणी शोध घेताना आणखीन भयानक वास्तव दिसून आले. दुपारचे 3:30 वाजून जात आहेत. या कार्यालयात आपण बघू शकता आत्मा शाखा आहे, या ठिकाणी खुर्ची रिकामी आहे. फलोत्पादन शाखेची पण खुर्ची रिकामी आहे. सांख्यिकी शाखेला 2 कर्मचारी या ठिकाणी फक्त बसलेले आहेत काम करत. विस्तार शाखा आहे, खुर्ची रिकामी आहे. त्यानंतर पीएम किसानची पण खुर्ची रिकामी आहे. परत रोजगार हमी अर्ध तुम्ही अर्ध आम्ही त्या ठिकाणची पण खुर्ची रिकामी आहे. भांडार शाखेची पण खुर्ची रिकामी आहे. ठिबक तुषार शाखेची पण खुर्ची रिकामी आहे. या ठिकाणी लेखा शाखा म्हणून आहे, लेखा शाखेची पण खुर्ची रिकामी आहे. या ठिकाणी आस्थापना शाखा आहे, त्या ठिकाणची पण खुर्ची रिकामी आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं तालुका गुन्हे नियंत्रण शाखा, नेमकं कशावर नियंत्रण करतात, कशा पद्धतीनं करतात हे जिल्ह्याला आणखीन पण समजलं नाही, ती पण खुर्ची रिकामी आहे. व्हिडिओ चालू होता त्यावेळेस साहेब टीओ साहेब या ठिकाणी आहेत. साहेब तुम्ही टीओ साहेबच आहेत का? काय नाव आपलं साहेब? दिवाणी. प्रभारी आहेत का आपण? ॲडिशनल चार्ज आहे का? मागील 6 महिन्यापासून 1 वर्ष 2 वर्ष झालं असेल तालुक्याचं कार्यालयच खरं तर इथलं प्रभारी आहे. मग ते नेमकं कशामुळं प्रभारी आहे, त्याच्यात कोण मलई खातंय, काय खातंय, कोण जाणून बुजून या तालुक्याला प्रभारी ठेवतंय. लोहाऱ्यासारख्या छोट्याशा ठिकाणी तालुक्याला सुद्धा या ठिकाणी तालुका अधिकारी आहेत टीओ, आणि आपल्या जिल्ह्याचं ठिकाण आहे, मुख्यालय आहे हे. पण या ठिकाणी तालुका कृषी अधिकारी नाहीत, प्रभारीच आहेत. मागच्या 3-4 वर्षापासूनचा तक्ता काढून बघा, त्या ठिकाणी प्रभारीच दिसून येत आहे. या ठिकाणी आपण बघू शकता 2019 पासून देशमुख साहेब असतील, ठोंबरे साहेब असतील, जाधव साहेब असतील, हे सगळे प्रभारीच आहेत. साहेब या कर्मचारी कुठे गेलेत नेमकं? आज आपण या ठिकाणी आहेत, कर्मचारी कार्यालयात एक पण दिसत नाही. त्यातले 1-2 जण रजेवर आहेत. बरं, हां, मला बघ मुवमेंट रजिस्टर दिसेल का साहेब रजेवरचं? रजेवरचं आहे ते मॅडम नाही, त्या मॅडमच रजेवर आहेत आज आमच्या. म्हणजे ज्यांच्याकडे मुवमेंट रजिस्टर आहे का, मग त्यांनी दुसऱ्याकडे कुणाकडे चार्ज दिला असेल की? चार्ज द्या ह्याच्या असे आपले कॅज्युअल लिव्ह टाकलेले त्यांनी, त्यामुळं मला तर एका कर्मचाऱ्यानं नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलं कुणाचा तरी गडावर बकऱ्याचा कार्यक्रम आहे. जर त्या ठिकाणचं जर लोकेशन निघालं उद्या कोर्टामध्ये, त्या मॅडमचाच आहे ते, त्याच रजेवर आहेत त्यांनी. नाही ना, मग बाकीचे जर कर्मचारी गडावर खुशाल बकरं खात असतील, शेतकऱ्यांचं इकडं भलं वाईट न बघता, मग सगळ्यांनी जर